की बा कदाचित आम्ही हिंदीमध्ये सुद्धा हा करू आता सिनेमा, नाही का? आणि हो करतो, नक्कीच करतो. गंमत काय असते, एक सरळ एक साधा विनोदी चित्रपट म्हणजे तोही कठीण असतो, पण त्याला वेगवेगळे पापुद्रे असले ना की तो सिनेमा पाहायला फार मजा येते. आणि ह्या सिनेमामध्ये ते करत असताना मला प्रथम दर्शनी मी असलं काही कधी केलेलं नाहीये वात्रटपणा, पण तो वात्रटपणा वरपांगी तुम्हाला पाहत असताना नंतर तो लक्षात येईल त्या सिनेमामध्ये, त्या गोष्टीच्या अनुषंगानं तुमच्या लक्षात येईल की नेमकी गोष्ट काय आहे. इतकं गोड काम केलंय आमच्या या मुलानं. आणि सायली आज हवी होती, तिला बरं नाही थोडंसं, त्यामुळे ती नाही आली. आणि काम करत असताना तुम्हाला ते एन्जॉय करताना, म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये जर खट कोणी असेल ना तिकडे जरा त्रास देणारा कोणी असेल, तो मी सोडून कोणीच नव्हतं. मीच फक्त त्रास द्यायचो. माझी किटकिट खूप असायची. ह्या मुलांनी सगळ्यांनी इतकं सांभाळून, तिला तर इतकं आजारी असायची बिचारी, तिचं फ्रॅक्चर झालं असताना सुद्धा सायलीनं इतकं छान शूटिंग केलं. मराठी सिनेमाला साधारणपणाची पार्श्वभूमी लागते तशा पद्धतीचा हा चित्रपट नाही. इतकं छान आमचा कॅमेरामॅन सुद्धा, आमची राहण्याची खाण्याची जी सोय, युनिट फार मोठं होतं, त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या अशा छान पद्धतीने आम्हाला ते एक मराठी सिनेमा करता आला की ज्याचा बॅकड्रॉप असा होता. आणि विपुल खरं सांगतो, आता हा गुजरातीमध्ये ज्यावेळी सिनेमा झाला होता ना, तो कित्येक वर्ष तो चालूच आहे, अजून सुद्धा तो चालू आहे. एक शो असेल का होईना तसा तो चालूच आहे. आणि त्यांनी गुजरातीमध्ये त्यांचा जो काही, म्हणजे सत्य शेवटी तुमचा ठोकताळे कशावर असतात, तुम्ही धंदा किती केला त्याच्यावर असतं ना ते सर. तर धंदा तर केलाच, पण ती गोष्ट जी घर करून राहते तुमच्या मनामध्ये, ते इतकं छान झालेलं आहे. आणि त्याच्याबद्दल धन्यवाद. याचा सगळ्यात दिग्दर्शक म्हणून एक त्रास असा असतो की त्याला सतत काहीतरी सुचत असतं. आणि आता आपण शॉर्ट द्यायला सुरुवात करणं आणि ते असं ते तसं जे चाललेलं असतं. बरं, तो म्हणायला गुजराती आहे, पण तो मराठी इथेच वाढलेला, इथेच सगळं हे झालेलं. तर त्यामुळे त्याची बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वात्रटपणा तो मराठीचा आहे सगळा. प्रोड्युसर म्हणून त्यांनी कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही, कुठल्याही गोष्टीची आहे. सांगितलेले पैसे होते त्याच्यापेक्षा मग नंतर पैसे वाढवून दिले सगळ्यांना, मग ते स्पॉट बाय पासून ते सगळ्यांपर्यंत. खरं नाही सांगू ते का, ते कसं होतं की पैसे कमवल्यानंतर त्यातला काही भाग आपण कोणाचा, आपल्या बाकीच्या मंडळींबरोबर वाटायला पाहिजे हे कळणारा, म्हणून तो इतका मोठा उद्योगपती झालेला आहे. काही गोष्टी आहेत तर मला इथे आता सांगता येणार नाही, पण ते राहू दे. रितेश आला का? ए रितेश, ए गाढवा इकडे. नाही इकडे 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 पुढे ये. हा आमचा जुळाऱ्या, सगळ्या गोष्टी ज्या जुळून आणल्या. ये इथे बस. सगळं छान जुळून जे आणलेलं आहे ते आपण क्रिकेट खेळत असताना, मी खेळत असताना समोरचा माणूस, म्हणजे मी ज्यावेळी आहे त्यावेळी मी रन्स केल्या, त्याची बॅटिंग आल्यानंतर त्यांनी किती छान खेळावं, किमान त्याला रनआउट करू नये एवढीच खबरदारी घ्यावी. त्याचं कारण असं आहे, ह्यानी चांगलं नाही केलं तर माझं चांगलं नाही होणार. सरते शेवटी ही मॅच आहे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे हा फार गौण भाग आहे, आपण ती मॅच जिंकायची. आणि इतकं सुंदर, मी खरं सांगतो मला कौतुक करताना त्रास होतो, पण नाईलाज आहे. या लोकांनी इतकं छान केलंय, फार गोड केलंय, खरंच गोड केलंय ते. याचं हे माझ्या मते ह्या सिनेमातलं जे काम आहे ह्याचं सगळ्यात सुंदर काम आहे. त्याचं एक मुरंबा का काहीतरी होता तो ना, गुलाबजाम. हा, तर एक गुलाबजाम मधलं मला काम आवडलं होतं, सोन्यावती. आणि हे काम मला हे अतिशय आवडलं. आणि ह्याच्यात तुम्हाला खरं सांगतो, मी अजून पाहिल्यानंतर सिनेमा की मी इतका नकळत थाय मोकलो, म्हणजे हुंदके देण्या इतका मी रडतो.
मला काही वेळ इतका त्रास होतो की नको नको, पण तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतं. थँक्यू. अट्टहास असतो, कारण आपल्या मग ते नातं नसतं राहिलेलं, ती सवय झालेली असते. एखाद्या माणसाची आयुष्यात नाही, हे मला नाही बघवणार आहे आता, हे नका करू तुम्ही, असं नका करू सर. बोलणार तुम्ही आता मला मध्येच कॉफी आणून देणार, मग बघा मी माझ्या पोरासाठी असं का नका ना हो. मी उठून घेतो, हे बघा ही मी कॉफी घेतो, मी चप्पल काढून नको. थँक्यू. तर संवादाला पर्याय नाहीच आहे. तुम्हाला एखाद्या माणसाबद्दल प्रेम वाटत असो, त्याला सांगा की मला आवडतोस, तुम्हाला प्रेम वाटतंय. तुम्हाला एखादा माणूस आवडत नसेल तर माझं प्रेम आहे ना सर, मला आवडत. हा संवाद खूप महत्वाचा आहे. तर तुम्हाला प्रेम वाटत असेल सांगा, तुम्हाला ती व्यक्ती आवडत नसेल सांगा. जर का काही प्रेम मनात साचवून ठेवलं, कुठलीही गोष्ट, न आवडणारी गोष्ट मनात साचवून ठेवली, त्याचं बॅगेज होतं, नंतर ते फुटतं, मग ते नातं निघून जातं आयुष्यातनं. सो सवय नसावी, नातं असावं, आणि त्यासाठी त्या नात्यात असणं, जसं सर म्हणाले, असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही इथेच प्रेझेंट नसाल आणि भलतीकडेच कुठेतरी असाल तर मग त्याला काही अर्थ नाही त्या नात्याला. थँक्यू. ह्या चित्रपटाचा अनुभव राईट फ्रॉम द बिगिनिंग हा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. कारण चित्रपटाची प्रोसेस कशी असावी, चित्रपटात काय सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे म्हणजे आता माहितीच आहे तुम्हाला, मला असं काही वडील इन्फ्लुएन्स मला माझ्या आयुष्यात कोणीच नव्हता कधीच. पण मला या सिनेमामुळे मला असं वाटायला लागलं, मला असं जाणवायला लागलं की वडील असावे तर ते नानांसारखे असावे. हे मला जेन्युइनली वाटायला लागलं. याचं कारण आपला बाप आपल्याशी, म्हणजे खास करून पोराशी, मुलीशी तो कधी कधी मुलीनं विचारलं की मी कशी दिसतेय, तर ती नसेल एवढी छान दिसत तर तो सांगेल की हा बाळा तू छान आहे, पण तो पोराशी खोटं नाही बोलत. मुलाशी तो आपल्या कधीच खोटं बोलत नाही. उलट जास्त ब्रुटली ऑनेस्ट मत बाप देत असतो त्याच्या लेकाला, कारण त्यांनी त्याच्या पायावर काहीही करून उभं राहणं फार गरजेचं असतं, आणि हे त्या बापाला कळत असतं. नाना सर आम्हा सगळ्यांशी असा ब्रुटल ऑनेस्ट बाप म्हणून वागले, सगळ्यांची, की आम्ही ऍक्टर म्हणून कुठे चुकत असू तर आम्हाला खडे बोल सुनावलेत. आम्ही चांगलं केले की पहिली येऊन आमच्या गालाची पप्पी घेतली. हेच दिग्दर्शका बाबतीतही आहे, हेच प्रोड्युसर्स बाबतीतही आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांनी नाना सरांचा ओरडा खाल्लाय, आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी ओरडा दिल्यानंतर सकाळी पहिले 50 जणांसाठी त्यांनी मिसळपाव केला होता, की मी ओरडलो ना तुम्हाला, माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना मिसळपाव, माझ्याकडनं सगळ्यांना तुम्हाला डोसे. हे मला असं वाटतं की जो खरा खुरा बाप आहे ना, हे तोच करू शकतो, या दुसऱ्या कुठल्या माणसाला जमणार नाहीये. त्यामुळे नाना सरांबरोबर कॅमेरा शेअर करण्याचा, स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव मला नाही वाटत मला शब्दात कधीतरी सांगता येईल. माझं म्हणणं आहे, तुम्हाला कधी संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करा, ती संधी कधीच गमावू नका. जर का नाना सरांबरोबर 10 सेकंदासाठी सुद्धा का असेना तुम्हाला स्क्रीन शेअर करायला मिळत असेल, ती संधी अजिबात सोडू नका. कारण ते 10 सेकंद तुम्ही फक्त स्क्रीन समोर असाल, पण त्याच्या मागे तो माणूस 10 तास 10 दिवस तुम्हाला मदत करेल. आणि मला असं वाटतं की ही त्यांच्याकडनं शिकण्याची फार महत्वाची गोष्ट आहे, असं मला फार वाटतं. की जर का कधी मोठा झाल्यानंतर मी पुढे मोठा झालो, खूप काम केलं, आणखी मोठा अभिनेता झालो, तर जे नवी अभिनेते असतील त्यांना कशी मदत करावी, त्यांना कुठे कमी पडतंय, कुठे काय लागतंय, हे त्यांना कसं द्यावं, यासाठी कायम नाना सर झटत राहतात. आणि याबद्दल काहीच खोटं नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. सो बापासारखा माणूस आहे तो, आणि बाप माणूस आहे. पुढे पण परत यायला स्कोप नाहीये. मग हा मुद्दा लक्षात घे. मी माझ्या बायकोला न सांगता कुठे निघून गेलो तर मला घरात परत जागा नाहीये. तर तू मला सांग, तू माझी राहायची सोय करणार आहेस का? मला नक्की आवडेल पळून. राहायची असेल तर मी कर. नाही पण
हा सिनेमा जे सांगतोय ते फार महत्वाचं पण यासाठी आहे की काम तर कोणाकडे म्हणजे काम तर सगळ्यांना आहे, सगळ्यांना करायचं आहे, मेहनत खूप करायची आहे. थोड्या दिवसांसाठी जर का आपण साधा श्वास, आपल्याला पण बरं वाटतं ना की पूर्ण वेळ आपण काय लॅपटॉप समोर बसलोय, काहीतरी लिहितोय, कुठलं तरी आर्टिकल करतोय, समजा तुम्ही सुद्धा काहीतरी करत असाल, अख्खी रात्र काढलीये, जरा वेळापुरतं तुम्ही खाली कुठे चालून आलात किंवा घरात म्हणजे काय बाल्कनी असेल तिथे उभे राहिलात 5 मिनिटासाठी, तरी सुद्धा आपल्याला बरं वाटतं. आपल्याला काहीतरी छान वाटतं, काहीतरी नवीन सुचतं. काहीतरी काम करत असताना कामाबद्दल कधीच सुचत नाही, काम थांबवल्यानंतरच कामाबद्दल चांगल्या गोष्टी सुचतात. झाल्याबद्दल काय केलं, काय कसं, आता नवीन काय करायचं, हे काम थांबवलं, थोड्या वेळापुरतं थांबवलं, असं नाही की खूप मोठा ब्रेक घेतला, थोड्या वेळापुरतं थांबवलं तर नवीन काहीतरी सुचत जातं. सिंहावलोकन म्हणून एक त्याला छान सुंदर सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे सिंह चालत असताना असं चालतो आणि मध्येच असं मागे वळून बघतो. हा, तर आपण काय केलं याच्याकडे आपण पुन्हा पाहत राहतो. करेक्ट. आणि खरं तर त्याच्याबद्दल चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी जाणवत राहतात आणि मग वेदर वी कॅन रेक्टिफाय इट ऑर नॉट. आणि सिनेमामध्ये रेक्टिफाय करता येत नाही, पुन्हा तिथे करणं. तुम्हाला माहितीये किती शॉट ह्याचे किंवा आमच्या सायलीचे इतके एक्सटेम्पोर आहेत. पाऊस मध्येच पडला, मध्येच काय झालं, मध्ये अमुक काय दिवसच गेला, रात्रभर पाऊस झाला. एक दिवस आम्ही कंटिन्युअस 22 तास शूटिंग, किती रे प्रसाद, 22 तास शूटिंग करत होतो. बरं हा मूर्ख माणूस, बरं असं, अरे मी 73 वर्षाचा आहे गाढवा, आणि मग ते वर डोंगरावर, आणि ते डोंगर म्हणजे त्याला इतकं स्लिपरी आहे ते, असं चढत वर जायचं, पुन्हा खाली येऊन पुन्हा एकदा वर. तर तसं शूटिंग आम्ही केलं. पण ते केव्हा करायला आवडतं की ज्यावेळी तुमचा गाभा इतका छान असेल, इतकं छान वाटतं ते करायला, त्यावेळी ते छान. या पोरांनी काय कुठल्या ऑड ह्याच्यामध्ये ते गाणं केलेलं आहे तुम्हाला माहिती नाहीये. थंडी मरणाची होती म्हणजे अक्षरशः, त्यामुळे गोंधळ झाला होता बरं, इतकी म्हणजे हो अशी ते पाठीच्या कण्याबद्दल ती वाचून गेली. म्हणजे हे सगळं मी फार मजा केली, सगळ्यांना असायची. असं काही पक्षपात नव्हता. पण या मुलाने आम्हाला खरंच कुठली गोष्ट कमी पडू दिली आणि इतकं सुंदर केलं होतं. मी शपथ सांगतो की मी स्टेटमेंट कधी करत नाही मराठी सिनेमा किंवा माझ्या कुठल्याच सिनेमाबद्दल. आणि जे कुठलं स्टेटमेंट आहे ते फिल्म रिलीज झाल्यानंतर मी जाणीवपूर्वक पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि मला माहिती आहे ती घ्यावी लागणार आहे. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगेन की माझ्या मनात काय होतं, जे मी ह्यांना सगळ्यांना बोललेलं आहे मी ते तुमच्याशी बोलेन. आता जर बोललो तर तो जरा शहाणपणा असं ठरेल. तेव्हा बोलल्यानंतर अरे नाना आधीच बोलला होता असं होईल ते, तर त्यावेळी आपण ते बोलू. मी ह्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. आता तुमच्या डोक्यात जे काय वेडे वाकडे कुठलेही प्रश्न असतील सिनेमा संलग्न ते विचारा. सर काय रे, त्याच्याबरोबर अनुभव काय, त्याच्याबरोबर असणं असतं. त्यामुळे आणि मकरंद माझ्यामुळे नाही बरं का, मकरंद छान होता म्हणून मी त्याच्याशी जुळलो. उगाच कुणाशी जुळण्या इतका मी काही साधा नाही, सोपा नाही. तो इतका अप्रतिम आहे, त्याच्याकडनं खूप शिकायला मिळतं. आणि नट म्हणून तुम्हाला तो एरवी त्यांनी हे तुम्ही पाहिलेलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मकरंद फार मोठा नट आहे. तर तुम्ही ते ज्यावेळी पाहाल ना त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. गंभीर स्वरूपाच्या भूमिका इतक्या अप्रतिम करतो तो. एक तर मुळामध्ये तसा गाभा असा इतका सकस आहे, वाचतो खूप, इतकं वाचन आहे त्याचं, अतिशय प्रगल्भ मुलगा आहे तो. आणि इतक्या मोठमोठ्या छान गोष्टी करत असतो ज्याची वाच्यता कधी नाही. कुटुंबासाठी, मित्रांसाठी, सगळ्यांसाठी नामच्या माध्यमातून त्यांनी इतकं काम केलेलं आहे. पण आमची ही सगळ्यात मोठी पुंजी आहे मकरंद म्हणजे. त्यामुळे हा गैरसमज काढून टाक की मकरंद माझ्यामुळे, मकरंदमुळे मी काहीतरी असेन थोडाफार. मकरंद हा अतिशय कुठली तरी एकांकिका करत होता तिथे, मी आणि शफी इनामदार होतो त्यावेळी त्याला पाहिला होता की हा मुलगा खूप मोठा होणार, कारण तो वन डायमेन्शनल नाही आहे. मकरंदा खूप अशा वेगवेगळे पापुत्रे आहेत. तो कांद्यासारखा, एक सोलला की दुसरा, दुसरा सोलला की तिसराचे खूप आहेत. अकलेचा कांदा त्याचा खूप मोठा आहे.
विचार कधी मनात आला होता का मी आता इथे तुला जिवंत दिसतोय म्हणजे मी नाही केलं? पण तशी वेळ कोणावर आलीच नव्हती, कारण की तेच एवढे प्रँक करत होते Prank ते करायचे ते करायचे आणि आम्ही स्केपगोट्स होतो. हे तुला आता वर्ल्ड कप झाला. वर्ल्ड कप मध्ये इंडियन क्रिकेट टीम मध्ये एक प्लॅन ठरला होता की ओपनिंग बॅट्समन मध्ये आपला रोहित शर्मानी पहिल्या बॉल पासून छगी मारायला सुरुवात करायची. आणि आय गेस कोण होतं त्याच्याबरोबर? के. एल. राहुल होता, नाही शुभमन गिल. त्यांनी टुकू टुकू खेळायचं. म्हणजे हा प्लॅन ठरलेला. ते ह्या शूटिंगला चालायचं की नाना सर आले, त्यांची बॅटिंग आली की त्यांनी फक्त 6, आपण बसून राहायचं तिकडे आणि मग आपलं येईल तेव्हा आपण हळूहळू खेळत राहायचं. सो त्यांच्या बरोबर प्रँक नका करू शक्यतो, पण तुम्हाला असं वाटलं की चला झालंय जगून आता जगा बघा, तर मग या करा ट्राय. पण तीच मजा आहे की म्हणजे नाना सरांबरोबर प्रँक नाही केलंय, पण त्यांच्याबरोबर खूप पत्ते खेळले खूप. आणि एकमेव गोष्ट मला त्यांची आवडत नाही, कायम रब्बी लागते त्यांची, कायम त्यांच्याकडे असतातच पत्ते, त्याच्याकडे असतं. आणि आपण असे होतो की हे किती पॉइंट्स हरले पत्ते होते म्हणून पत्र लिहिली ना आता सगळ्यांना. तर ती एक गोष्ट आहे. पण ते स्वतः मुलाबरोबर बापाला 10 मिनिटं काढायची असेल तर ते कसं, मग आवर्जून मी ते विचार करत 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 मी ती कथा लिहिली आणि मग ते आम्ही पिक्चर बनवलं. आणि जेव्हा मराठीचं बोलणं झालं तेव्हा रश्मिन सर आणि रितेश मला बोलले की आपण नाना पाटेकरांकडे जाऊया. आणि नाना पाटेकर म्हणजे मी त्यांचा एक थोडासा रुमानी हो जाय पिक्चर, अजून पण तो माझा स्ट्रेस बस्टर आहे, कारण की मला त्याच्यात नाना इतके आवडलेले. आणि मी त्यांचं पुरुष नाटक बघितलेलं. म्हणजे हे जी 2 आठवणी होती ते माझ्या डोक्यात अशी ठामपणे होती की पुरुषमधला नाना आणि त्याच्याहून एकदम वेगळा नाना पाटेकर थोडासा रुमानी हो जायमध्ये. आम्ही गेलो, त्यांच्याकडे भेटलो, मग आम्ही त्यांच्या शेतावर जायला निघालो. तर यांनी सांगितलं तू बस माझ्याबरोबर. बसलो आणि रस्त्यात त्यांनी मला का घेतोय, माझ्यापेक्षा विक्रम चांगला आहे ऍक्टर, त्याला घेऊन कर ना. चला, पहिली गोष्ट आजोबांची नाही आहे, बाप आणि मुलाची आहे. आणि मला हा पिक्चर तुमच्या बरोबर करायचा आहे. आणि तुम्ही नाही केलं तर मी अजून 2-3 वर्ष वाट बघणार, मग तुमच्याकडे मी परत येईन आणि परत आपण हा पिक्चर करूया. जर ते जाता जाताना बोलणं झालं आणि त्यांना स्टोरी आवडलेली आणि मग तो सगळा प्रवास घडला आणि आम्ही पिक्चर शूट करायला गेलो. जसं सिद्धार्थ बोलला, नाना म्हणजे हे शिकण्यासारखं आहे. आजच्या जनरेशननी सगळ्याच ॲक्टरनी सकाळी 7ची शिफ्ट असेल ना ते 6, 6:15ला नाना चहा पीत पीत स्क्रिप्ट त्या दिवशीचे जे सीन्स असतात ना ते घेऊन बसा. तर त्यांना पूर्ण स्क्रिप्ट बाहेर होती. ही पार्श्वभूमी असते ना मागे, आणि कॅमेरा इथे असल्यामुळे आम्हाला कुठलं ठिकाण आहे ते बघताच येत नाही. आम्हाला कुठलंही ठिकाण असू दे, नळबाजारामध्ये करा किंवा तुम्ही उत्तराखंडमध्ये करा किंवा हिमाचलमध्ये करा, आम्हाला सगळं तेच आहे. त्यामुळे आम्हाला काय आवडतं हा प्रश्नच नसतो. तुम्हाला काय आवडेल म्हणून आम्ही इथे त्याच्या समोर करत असतो. तर त्यामुळे आम्हाला हे फार कमी आहे. आणि मी नेहमी म्हणतो की आम्ही सुखदुःख आहेत. मी आता ही गेली समजा 3 महिने 4 महिने किंवा 6 महिने ही जर फिल्म केली असेल तर ती 6 महिने त्या बापाची सुखदुःख घेऊन मी जगत होतो. ते म्हणाला माझी सुखदुःख माहिती नाही आहेत. आणि नटाचं सगळ्यांचं ते यश आणि अपयश आहे की आम्ही अशी सगळी उधारीची सुखदुःख घेऊन जगत राहतो. आणि ज्या दिवशी तुम्ही आम्हाला नाकारता ना त्यावेळी घरी बसतो आणि मग आम्ही म्हणतो आता आमच्या घरच्यांसाठी आम्ही जगू. तोपर्यंत त्यांची गरज संपलेली असते आमची. त्यामुळे आम्ही एकटे होतो तिथे. नटाचं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. घरच्यांना सवय झालेली असते आमच्या नसण्याची आणि मग असण्याची अडचण होते. हा गोंधळ आहे. तर त्यामुळे हे मागचं जे काय आहे ना ते तुम्हाला दिसत असतं. आम्ही इथे उभे असतो तर तुम्हाला काय बघायला आवडतं त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण ज्यावेळी इकडची अलीकडची जी गोष्ट ज्यावेळी छान असते ना त्यावेळी मागं काय आहे याला काही फार महत्त्व नसतं. हे इथलं फार छान असायला पाहिजे.
आणि ते आमच्या मुलांनी इतकं छान केलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून यांनी खरंच छान केलेलं आहे. माझा नाईलाज आहे म्हणून बोलावं लागतं, नाही तर मारला असतं मी त्याला. माझा छंद आहे ते असं मारलं. असो. आता मी माझ्या दुसऱ्या सिनेमाची आम्ही आता ते शूटिंग करून आलो ते अनिल शर्माचं, त्याचे काही सीन्स एडिट केले होते ते बघून की आपल्याला अतिशय रफ काहीतरी असं केलेलं आहे, अजून काही त्याला कुठं फिनिश नाही, काही नाही. पाहत असताना आपले त्यावेळीही क्षण जर का डोळे ओलावत असतील त्यावेळी असं वाटतं. आणि मी त्रयस्थ होऊन पाहतो, मला शिव्या घालतो मला नाही आवडलं तर, पण ते पाहिल्यानंतर मला इतकं बरं वाटलं. आपण केलेल्या कामाचं आपल्याच मनामध्ये आपण जर कौतुक करू शकत असेल तर ते थोडंसं बरं झालं असावं, असा एक म्हणजे माझा गैरसमज आहे. असो, दुसरा प्रश्न. नमस्कार.